आजच्या नाट्यरंजनच्या भागामध्ये पाहूयात तिन्ही सांज या संगीत, नृत्य आणि गूढमय नाटकाची खास झलक, सोबतच या नाटकातील कलाकार टीम सोबतची खास बातचीत। ह्या नाटकामध्ये माझी भूमिका ही ॲडव्होकेट भारती देवी धर्माधिकारी यांची आहे। ही या घराची मुख्य आहे, संस्थानिक आहे। संस्थानिक म्हटलं की काळ आलाच, त्याच्यामुळे ह्या नाटकाचा काळ हा 1937 ते 1950 असा 14 वर्षांच्या काळात घडणारी एक गोष्ट ही आहे। तिन्ही सांजेला आपल्या नवऱ्याच्या आयुष्यातलं प्रेम म्हणजे त्याचं गाणं हे पुन्हा त्याच्या आयुष्यात उमलावं, फुलावं म्हणून ती काय करते ह्याची गोष्ट म्हणजे तिन्ही सांज। मोहन पाहिलं का? छान दिसते। तुमची ओळख करून देते, माझे यजमान मोहन आणि ह्या शारदा संगीत निलयाचे संचालक मोहन, शारदाबाई। नमस्कार। या नाटकाने मला खूप गोड त्रास दिलाय, तो असा की खूप विचार करायला प्रवृत्त म्हणजे शेखर ताम्हाणेंचं तिन्ही सांजचं स्क्रिप्ट वाचल्यापासूनच आणि त्रिकूट निर्मिती आहे, ज्याच्यात राजन ताम्हाणेसारखे मातब्बर असे दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार आणि शेखर स्वतः उत्तम लेखक, त्या दोघांनी दिग्दर्शक म्हणून या नाटकासाठी निवड केल्यानंतर मला तो गोड त्रास सुरू झाला की मी एक विचार करू लागले। त्या दृष्टीने मी काळ कुठला निवडावा, कॉस्ट्युम्स कसे निवडावे, ही गोष्ट खूप अलगद त्या काळातली असली तरी आजच्या काळातल्या माणसांना कुठेतरी आपले त्याच्यात धागेदोरे सापडत आहेत का, या सगळ्याचा विचार करून हे नाटक बांधण्याचा प्रयत्न केला आहे। या नाटकाची खासियत म्हणजे याच्यात नृत्य आहे, याच्यात गाणं आहे, याच्यात राजगायकावरची ही गोष्ट आहे। तर या सगळ्या अंगांचा कुठेतरी विचार या संपूर्ण दिग्दर्शनामागे करणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं। नमस्कार, मी शाल्मली टोळे। या नाटकात मी शारदा उर्फ शकीला अशी भूमिका निभावते। शकीला ही मोहन धर्माधिकारीच्या पास्टमधली आहे, म्हणजे खूप 14 वर्षांनी परत ती त्याच्या आयुष्यात आली आहे। ती एक नर्तिका आहे, विनोबा भावेंच्या आश्रमात ती राहिलेली असल्यामुळे ती नर्तिका आणि संचालिकासुद्धा आहे। शारदा निलयम नावाची संस्था आहे, ती चालवते आणि खूप समंजस अशी आहे ती। आणि ह्याच्या आयुष्यात जेव्हा परत येते त्या गोष्टीमुळे एक वादळ येतं, ते वादळ नक्की काय हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यात तिला यश मिळतं की नाही, आणि ह्यासाठी तुम्हाला हे नाटक बघायला यावं लागेल। आपकी दीदी इतनी बेहतरीन है, तुमचं तिच्यावर प्रेम नाहीये? आहे ना। मग पण त्या दिवसात तुझ्यावर प्रेम होतं, त्याचं काय करू? मोहन, आता हे शक्य नाहीये। नमस्कार। या नाटकामध्ये मी मोहन धर्माधिकारी या एका राजगायकाची भूमिका करतोय। अर्थातच गायक किंवा कुठलाही कलावंत हा मनस्वीच असतो आणि हा मोहनसुद्धा असाच मनस्वी कलावंत आहे। 14 वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यामध्ये अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्यांनी त्याचं गाणं सोडलं। त्याचं गाणं त्याच्यासाठी प्राण आहे, त्याचा श्वास आहे आणि 14 वर्षांनंतर त्याची बायको भारती धर्माधिकारी त्याचं गाणं परत मिळवण्यासाठी मधल्या काळामध्ये जे प्रयत्न करते, ते 14 वर्षांनंतर त्या प्रयत्नांना यश लाभतं का, मोहन त्याचं परत गाणं मिळवतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आमच्या या नाटकात सापडतील। मग काय करणार? तुमचे विठोबा नुसते कटेवरी हात, त्यांना तानपुऱ्यावरची धूळ झटकायला वेळ नाही। हे नाटक ज्या काळात उभं केलेलं आहे तो काळही तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळेल। आत्ताची जी पिढी आहे त्यांना हा काळ पाहायला मिळत नाही, फक्त ऐकायला मिळतं। तर तो अख्खा काळ आम्ही उभा केलेला आहे। तर असं हे तिन्ही सांज नावाचं नाटक आहे, ज्यात पाऊस आहे। तर हे असं हे तिन्ही सांज नाटक आहे, तर ते नाटक पाहायला तुम्ही जरूर या, जरूर या। एक पॅकेज देण्याच्या उद्देशातून एक छान कथा रचली आणि ती मांडली आणि मला सगळ्याच या टीमनी त्याच्यावर एवढी मेहनत केली आहे की त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं दिसतंय। तर मला स्टेज दिसत होतं, मला समोर काय पाहिजे ते मला दिसत होतं, इमॅजिन करत होतो। म्हटलं हे आपणच करायला लागेल, आपल्यालाच पैसे टाकायला लागतील, तर आपल्याला मनासारखं करता येईल।
किरणाला तेज कसे आले. तिन्ही सांज या नाटकाची झलक आणि कलाकारांसोबतच्या गप्पा आपल्याला कशा वाटल्या? आपले व्ह्यूज पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये. आणि मराठी रंगभूमीवरील लेटेस्ट अपडेटसाठी पहा राजश्री मराठी. नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी. माझ्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा राजश्री मराठी.